नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री रघुनाथ महाराज की जय। सर्वदुख चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रं तकं वार्तिकारमन्यामस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबुद्धं चिदानन्दं ब्रह्मनमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण म्हणजे अज्ञान खंडनाचं चालू आहे. ज्ञानोबांनी या ग्रंथामध्ये या 7व्या प्रकरणावर जास्त भर दिलेला आहे. सगळ्यात जास्त ओव्या या प्रकरणात 295 ओव्यांचा हे प्रकरण विषय मांडला आणि या विषयामध्ये ज्ञानोबांनी विशेषतः आपली जी शक्तिपात साधना आहे या शक्तिपात साधनेला अनुलक्षून किंवा उपयुक्त अशी भरपूर चांगल्या प्रकारची तात्विक दर्शन दिलेली आहे. ही जी साधना आहे ही किती महत्वाची साधना आहे हे ज्ञानोबांनी गेल्या 2-4 दिवसाच्या मागच्या प्रवचनामधून सांगितले. काय होतं, ज्या दिवशी खूप चांगला विषय असतो त्या दिवशी जेवायला लोक कमी असतात, मग ते अन्न उडून जात, मग दुसऱ्याला वाटून द्यावं लागतं. त्या गावामध्ये असेच साधक होते. आपल्या इथलं नाही बरं का, बाहेरच असतो.
महाराष्ट्र सांगते. त्या गावाला मंदिर होत. त्या मंदिरामध्ये असाच प्रवचन वगैरे व्हायचे, मग जायचे, साधन जायचे. असा साधक म्हटला की तुम्हाला माहितीये साधक हा 3ऱ्या नंबरचा त्या परमार्थातला अधिकारी आहे. एक साधा मनुष्य ज्याने अजून परमार्थाकडे लक्ष दिलं नाही तो साधा. त्याच्यापेक्षा वरचा मुमुक्षु आहे, मोक्षाची इच्छा करणारा, सुगाव पाहता देवाकडे, त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि 3रा नंबर तो साधकाचा, ज्याने गुरुकडून साधना घेतलेली आहे आणि तो साधना करतो. आणि 4था नंबर तो सिद्ध सत्पुरुषाचा. तर असे त्या ठिकाणी साधक होते. साधक म्हटला की तो गुरुकृपा अंगित असतो, भगवंताची त्याच्यावर कृपा असते, गुरुची कृपा असते. तो परमार्थाचा यात्रेकरू असतो, परमार्थामध्ये शिरलेला असतो. त्यामुळे त्याच्या प्रार्थनेला, त्याच्या विनंतीला देव प्रसन्न होते. त्याच्यासाठी एक सामान्य गोष्ट प्रार्थना करतो ज्याला परमार्थ माहिती नाही, काहीच माहिती नाही, त्याने देवाकडे प्रार्थना केली की देवा मास उतरणे, तू पाऊस पाडवे. त्याने किती जरी प्रार्थना केली तर तो स्वार्थी आहे. आता त्याला पावसाची गरज आहे म्हणून तो मागतोय. परंतु साधकाचं कसं नाही. साधक हा त्यातल्या त्या शुद्धांतपणाचा असतो, शिवाय सात्विक प्रवृत्तीचा असतो, सत्वगुणी असतो. सत्वगुणी आहे, सात्विक आहे आणि तो शुद्धांतपणाचा आहे आणि तो परमात्म्यामध्ये रमलेला आहे थोडातरी. अशा साधकाची प्रार्थना देव पटकन ऐकतो. मोठ्या साधकांनी काय केली, त्या गावातल्या लोकांनी हे देवाचाच पाऊस पडत नव्हता, प्रार्थना केली देवाला, हे देवा पाऊस दे, पर्जन्याची वृष्टी करणे. अशी प्रार्थना म्हटल्यानंतर सर्वत्र 2ऱ्या दिवशी पाऊस आला. घ्यायला वेळ लागतो ना, त्या दिवशी प्रार्थना केली, 2ऱ्या दिवशी पाऊस आला. पाऊस आल्यामुळे त्या दिवशी मंदिरामध्ये कोणीच गेलं नाही. त्याला त्याला देवाची भेट घ्यायला कोणीच गेलो नाही. देवाने विचारलं त्यांना, पाहू तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी काल घेऊन गेलो, तुम्हाला पाऊस दिला, तुम्ही काल पण का नाही आला? तुम्ही अहो म्हणजे कसं काय येणार, पाऊस होता ना, आम्ही भिजलो नसतो का मग पावसामध्ये? म्हणजे पावसाची तुम्हाला भीती वाटते? भीती वाटली पावसाची म्हणून तुम्ही आला नाही? म्हणजे उद्या मी येणारच नाही, तो आज आलाच नाही. तेव्हा असं करू नका. हा येणारा पाऊस तुमच्याच प्रार्थनेने येतो आणि तो जर आला तर तो स्वागत करण्यासाठी या ना उद्या ना बोललो थोडंफार काय दिलं हे असं गरम वातावरण गेलं आणि आजच्या वातावरण किती बदलून गेलं, छान कसं प्रसन्न वाटत होत, थंड वाटत होत. तेव्हा त्या गावच्या लोकांसाठी या गावचे लोक म्हणून येते बरे. तेव्हा पावसाला देऊ नका म्हणायचे. कारण पावसाला जर घ्यायला तर तो म्हणायचे मला देतो मी कशा देऊ. आणि इतका सुंदर विषय होता आता 2 दिवस. आता आणि अशी माझी तळमळ होती की या सगळ्या साधकांनी ऐकलंच पाहिजे, इतकं महत्वाचं होतं. आता सातवी विषय तर बदल करत होता, पुढे पुढे जसं आपण राहतो नदी प्रवाह आहे हा प्रवचनाचा. इथंच पाणी सोडून नदीमध्ये काय मिळालं, व्यास पाणी उठायला आपण ते पुढे होऊन जातं, 2ऱ्या दिवशी नवीन पाणी येत राहतं ना. तसं प्रवचनाचे हे विषय जे असतात ते बदलत असतात. आणि जे भाग्यवान लोक असतात त्यांना त्या दिवशी जे चांगलं असेल ते लागतं. आपल्याला काम खूप सांगून गेले, या लोकांना खूप सांगून होते सूर्यावस्था, अंतरस्थितीने काय भाव होतो काहीच माहिती नाही यांना. किती महत्वाचं होतं.
आणि ते 2 दिवसाचं प्रवचन आहे, त्याच्या आता 2 मिनिटं सांगितलं. तेव्हा फार मोठी चूक होऊन जाते साधकाच्या त्या दिवशी. जो विषय आपल्या जीवनाला, आपल्या साधनेला अतिशय उपकारक आहे, लाभदायक आहे, तो आपल्या कानावरून द्यायलाच पाहिजे. तरच ज्ञान होणार ना, आणि ज्ञान होईल. तेव्हा आपल्याला सांगत होते, कालच्या 2-3 प्रवचनाचा थोडसा तर जास्त होत आले सुदैवाने, कारण आपल्याला 2-3 दिवसापासून सांगून आलेले की आपल्या जीवनामध्ये आपण जे साधक आहोत ना, आपण साधना करतो आणि आपल्या साधनेमध्ये ही अंतरस्थिती ज्याला म्हणतात, ज्याला तुर्यावस्था म्हणतात, ती नेहमी येते. आपल्याला फक्त झोप माहिती, निद्रा. झोपेतून आपल्याला स्वप्न दिसतं, ती स्वप्नावस्था माहिती. झोप गेली किंवा जागे होतं, ती जागृत अवस्था आहे, ती आम्हाला माहिती. अशा 3 अवस्था आम्ही अनुभवतो. जागतो, झोपतो, स्वप्न पाहतो, पुन्हा जागतो. बस हे चक्र चालू सतत, झोपणं, उठणं आणि स्वप्न पाहणं. ज्यावेळी एक 4थी अवस्था आपल्याला सांगितली, जी अवस्था नित्य अखंड असते. जसा तो आत्मा अखंड आहे आपल्या देहामध्ये, तशी ती अवस्था 4थी अवस्था आपली अखंड असते. परंतु त्या अवस्थेचा आम्हाला काहीच पत्ता नाही, माहितीच नाही आम्हाला काय असेल 4थी अवस्था. आणि ही गोष्ट आम्हाला ज्ञानवाणी या 2-3 दिवसांच्या प्रवचनामधून फार अतिशय सुंदर उदाहरणांनी पटवून दिलेली आहे. ही जी 4थी अवस्था आहे, तिला तुर्या अवस्था असं म्हणतात, तिला अंतरानुभूती असं म्हणतात. मनमान्य तिला योग भूमिका म्हटलेले आहे. अमृतानुभवामध्ये ही योग भूमिका म्हणून सांगितलेली. ही योग भूमिका किंवा अंतरस्थिती किंवा तुर्या असं तिचं नाव आहे. तर ही अवस्था तुम्हाला माहिती आहे, आणि ती खरी महत्वाची अवस्था आहे, कारण ती आत्म्याच्या जवळची अवस्था आहे. आत्मा तुर्यातीत आहे, तुरीच्या पलीकडे आणि आम्ही तुर्यावस्थेत गेल्यानंतर आम्हाला तो आत्मा अगदी जवळ येतो. आम्ही आत्म्याच्या शेजारी जातो, आणि केवढा लाभ आहे आत्म्याच्या शेजारी जाणं, हा केवढा लाभ आहे. आम्हाला इतकी सांगतो की बाबांनो, आपल्या देहामध्ये देहाला असलेली ही जी 4थी अवस्था आहे तुर्या, ती पकडा आणि त्या तुर्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही जागृतीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतो, इतकाच वेळ झोपेत घालवतो, आणि झोपून थोडेफार काही थोडी सेकंद आम्ही काही मिनिटं स्वप्न घालतो. पण हे जागृती, निद्रा आणि स्वप्न आहे ना, ह्या जी अवस्था आहे, आम्हाला असं सांगताय की त्या पूर्णपणे आम्हाला भ्रमित करून ठेवणाऱ्या अवस्था. निश्चित आम्हाला बदल पाहतो. झोपेमध्ये आम्ही देव विसरून जातो, सगळं विसरून जातो. तेव्हा झोपेचा काही उपयोग नाही आम्हाला साधनेसाठी. आम्ही झोपेमध्ये साधना करून घेतल्या दिवसापासून जागृती मिळणे आणि झोपे साधना करता येते का? जिथे देह सुद्धा आम्ही विसरून जातो,
तिथं स्वप्नामध्ये किंवा त्या झोपेमध्ये आम्हाला साधना नाही करता येत, त्या स्वप्नाचा निरोध करता येत. आणि ज्या जागृती म्हणतो त्या जागृतीचा सारा वेळ आम्ही संसाराच्या कर्मांमध्ये घालवतो. कधी आपली स्थिती प्राप्त होते, कधी आपली जवळ होईल. जर या तिन्ही अवस्था आम्हाला उपयोगाच्या नाहीये, म्हणून ही जी चौथी अवस्था आहे, तुरी अवस्था किंवा आंतरस्थिती किंवा योगभूमीचा पुनराधिकार म्हणून ती जर आम्ही पकडली नाही आणि ती आम्ही जाणली नाही, तिच्यामध्ये राहिलो नाही, तिचा अनुभव घेतला नाही, तर आम्हाला आत्म्याजवळ कधीच जाता येणार. आत्म्याजवळ जाता आलं नाही तर आत्मदर्शन होईल कुठून, आत्मानंद होईल कुठून, आत्मस्वरूप प्राप्त होईल कुठून. फार सुंदर संख्या ही स्थिती कशी असते म्हणून खूप ते सगळं तुम्ही तुम्हाला तर समजू शकत नाही, 2-3 दिवसाचा प्रवास आहे. पण थोडक्यात तुम्हाला असं सांगतो की ही अशी अवस्था आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोनदा तर येते. तेव्हा ते एकदा आता आपण झोपेला जाणार, सगळे कामं सगळी येतात. जेव्हा आपण झोपेला लागतो, झोपही आलेली नाही आणि जागही गेलेली नाही, झोप आली नाही आणि जाग गेली नाही. जाग अर्धवट झोप असा मधला जो काळ आहे ना, ही अंतरस्थिती आहे. दोन अवस्थांच्या झोप आणि जाग यांच्या मधली अवस्था ही अत्यंत सूक्ष्म अशी अवस्था आहे. ही अवस्था अत्यंत स्थिर अशी शांत अशी अवस्था आहे. म्हणून ती अवस्था पकडली पाहिजे, की तिच्यामध्ये जास्तीत जास्त राहिलं पाहिजे. म्हणजे आम्ही अशा अवस्थेत राहायला पाहिजे की अंतर असते, की आम्हाला जागाही नाही, झोप नाही, अशी अवस्था आम्ही होतं का कधी जास्त वेळ. हो, साधकाला आपल्या साधनेमध्ये हाल मिळतो, त्यानंतर माहिती नसतो ही अंतरावस्था आहे. आणि तो फळाला पाहतो, मला काही काय होती माहितीच नाही त्याला की अंतरानुभूती आहे, ही तुझी अवस्था आहे. तुला तू स्थिर बसलेला आहे, डोळे बंद आहे, काही क्रिया होत नसल्या तरी तुला अत्यंत शांती म्हणजे अशी ही जी सुखाची शांतीची जी अवस्था आहे, तुला तुझ्या अवस्था म्हणतात. आणि तिचा अनुभव घ्या असं आपल्याला सांगितलं. खूप उदाहरण झालेली आहे, पण ती आता शक्य होत. कालचा सुंदर विषय आला. कालच्या प्रवचनामध्ये ज्ञानाच्या ज्या ओळी आहेत त्या अतिशय महत्वाच्या होत्या. कालचं प्रवचन अतिशय महत्वाचं होतं. 5 इंद्रिय आणि त्यांच्या 5 वृत्ती आणि त्यांचे विषय असा विषय होता. आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत 5. डोळा, कान, नाक, जीभ, डोळा पंचच आहे. या मुलग्यामध्ये 4 विषय ठेवलेले आहेत. किती महत्वाचं म्हणून लोक शारीरिक माणूस शारीरिक असं म्हणतात, कारण या 5 इंद्रियांना सांभाळणं फार महत्वाचं आहे. त्यांनी संबंधिताचं ज्ञान मिळतात. आणि 5वे जे इंद्रिय ते हात पाय स्पर्श, तेव्हा हे 5 इंद्रिय आणि त्यांचे 5 विषय. आता डोळे आहेत ना, डोळ्यांचा विषय रूप, रूप आहे ना ते दिसत. कानाचा विषय शब्द, नाकाचा विषय वास, सुगंध, गंध, जीभ जी आहे आपली ती जीभ चव देते, रस.
आणि आपले हात पाय आहेत ना ते स्पर्श करतात, स्पर्शाची जाणीव होते आपल्याला. असे हे आपले 5 इंद्रिय आणि त्यांचे 5 विषय. आता ज्या वेळेला आम्ही आमचा डोळा बंद असतो त्यावेळेला काहीच पाहत नाही. त्याच्यासाठी डोळा बंद झाला की पाहणं बंद. आणि जेव्हा डोळा उघडतो आम्ही तेव्हा आम्हाला काही ना काहीतरी पाहायला मिळतं. आता तुम्ही ज्या अवस्थेत असाल, जे पाहत असाल ते दिसेल तुम्हाला तुमच्या डोळ्याकडे मिळते. डोळा बंद असताना काही न दिसेल, दृश्य न दिसेल. डोळा हा द्रष्टा असतो त्यावेळेला. दृश्य म्हणजे जे पाहतो ते दृश्य असतं आणि जे पाहून त्याला ज्ञान होतं ते दर्शन असतं. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आहे. याचा विचार आम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगते आम्हाला. आता काल आम्हाला असं सांगत होते की आमची ही जी ज्ञानेंद्रिय आहे या ज्ञानेंद्रियांमधून वृत्ती बाहेर जाते. जसे आता डोळा उघडला किंवा डोळ्यामधून दृष्टी बाहेर होते आणि एखाद्या ज्या वस्तूवरती जाते त्या वस्तूचं ज्ञान होतं आम्हाला, ती वस्तू आम्ही पाहतो. ही जी दृष्टी जाणारी, डोळ्यातून जाणारी ही दृष्टी जेव्हा डोळा उघडल्याबरोबर जाते तेव्हा त्या दृष्टीच्या मागे, या डोळ्याच्या मागे हा जो पाहणारा डोळा आहे याच्या मागे मन आहे आणि मनाच्या मागे आत्मचेतना आहे. आत्म्याच्या चेतनेशिवाय मन काम करू शकत नाही आणि मनाच्या शिवाय हा डोळा काम करत नाही. आणि अशा सगळ्यांमधून मोठी दृष्टी बाहेर जाते आणि मग त्या पदार्थावर जाते आणि त्या पदार्थाचे ज्ञान घेऊन ती परत येते. कारण की ज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे ना पदार्थाचं. हे वृत्तीचं जे वाहन आहे हा तिचा प्रवाह आहे, वाहतो. ती जाऊन त्या विषयाकडे जाते, विषय म्हणजे पदार्थ कोणता असेल तिथे जाते आणि तिथून ते आपल्याकडे ज्ञान घेऊन येते. ही गेलेली वृत्ती आणि तिचं परत फिरणं याच्यामधली जी अवस्था आहे वृत्तीचा संधी काळ. वृत्ती गेलेली आहे आणि ती आता परत येत आहे विषयाचं ज्ञान घेऊन. हा मधला वेळ जो आहे हा अंतरावस्था आहे, वृत्तीची अंतरावस्था किंवा ही खरी अवस्था आहे. ही आम्ही पकडली पाहिजे, ही जाणली पाहिजे. आम्हाला माहितीच नाही की आमचे डोळे उघडल्यानंतर दृष्टीरूपी इंद्रियाची वृत्ती जगाकडे जाते आणि तिथून ती पाहून त्या जगाचं ज्ञान आम्हाला आणून देते. आम्ही इतकं क्षणात होऊन जात. डोळे उघडल्याबरोबर पटकन दर्शन होऊन आपल्याला, म्हणून इतकं क्षणात होतं की त्याचा आम्हाला काही सुद्धा काही कळत नाही काय झालं. तात्पर्य असं ही जी इंद्रियांची वृत्ती, नाकाची वृत्ती आहे, डोळ्याची वृत्ती, कानाची वृत्ती आहे, जिभेची वृत्ती आहे, हातापायाची स्पर्शाची वृत्ती आहे. या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती एकदम जात नाही, एकदम सगळ्या वृत्तीकडे जात नाही, तर क्रमाक्रमाने त्या वृत्ती जात असतात. ती एक वृत्ती गेली ती परत आली किंवा दुसरी कानाची वृत्ती, जिभेची वृत्ती होते. अशा प्रकारे या वृत्तीचं निर्गमन म्हणजे गमन होतं आणि निर्गमन परत येणं होतं. हा गमन आगमनाचा जो मधला काळ आहे तो पकडणं, वृत्तीची अंतर्स्थिती करणं हा सूक्ष्म आहे. पण हे आपल्याला साधकालाच शक्य आहे, इतराला कुणालाही कळत नाही. आणि जो साधना करतो त्याला हे कार्याचा अनुभव येतो. वृत्तीचा जैन परत येण्याचा हा जो काल आहे तो त्याला अशा प्रकारची ही जी अंतरावस्था आहे योग भूमीचा आहे. हो साधकांनो, तिला पकडा आणि ती क्षणभर
जी टिकते तिला आता मोठं करावं, हिंद करा तुला, ती जास्त वेळ टिकेल असं करा तुला, आणि तिच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा अंतरस्थितीमध्ये. असा जो साधक अंतरस्थितीमध्ये राहतो तो आत्मस्थितीच्या जवळ राहतो, तो आत्म्याच्या जवळ राहतो, आणि मग त्याला आत्मसुख, आत्मशांती, आत्मसमाधान सगळी प्राप्त होते, असं काल सांगत होते. महत्वाचं प्रश्न होत ते आपल्याला हे सांगताय, जागृती असली आता आपण जागे होतो सगळे, जागृती असली तर पाहावं लागतं, डोळे उघडून ठेवायला दिसेल ना. जागा तर आहे पण डोळे बंद असले तर का उपयोग जागृतीचा. समजा आम्ही डोळे बंद करून ठेवले आणि जागे आहोत, तर डोळे बंद आहे, किंवा जागा असून तुझे डोळे जर बंद आहे तर तू का पाहशील. झोपे तर तुम्ही डोळे उघडू शकत नाही. झोप ही अशी काही स्थिती आहे की ज्या वेळेला डोळे आपोआप बंदच होतात, आणि डोळे बंद झाले की मग तुला काही दिसत. स्वप्नात जे दिसतं ते हे जगतच दिसत ना, या जगाचेच काही प्रसंग त्या ठिकाणी दिसतात. का उपयोग त्याचा. स्वप्नामध्ये लाडू खाल्ले तर पोट भरलं, तिथं जाणं झाल्यानंतर पोट भरलं जातं. म्हणजे स्वप्न अवस्था ही केवळ काल्पनिक अवस्था आहे, खरी अवस्था नाही. आणि जर स्वप्न खरं नाहीये, स्वप्नातील दृश्य खरं नाहीये, तरी जागृतीचं खरे गेलं हेही काल्पनिक आहे असं ज्ञान बसा. मग स्वप्न काल्पनिक आहे तर जागृती काल्पनिक आहे, आणि निद्रा तर आहे तर तुम्हाला माहिती ती अज्ञानाची अवस्था आहे. खरी चांगली ज्ञानाची आणि खरी चांगली अवस्था ती आहे ही तुरी अवस्था. म्हणून सांगताना तुरी अवस्थेत राहा, तिचा अनुभव घ्या, त्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला आत्मसुख प्राप्त होईल, आत्मशांती प्राप्त होईल. असे अनुभव घ्या. म्हणून जागृतीमध्ये पाहावं लागतं, पाहण्याशिवाय जागृतीचा आपल्याला फायदा होत नाही. स्वप्न पडावं लागतं. आपल्या आता कसं स्वप्न आणि आज मी स्वप्न पाहणार आहे, एखाद्याने ठरवलं मी आज झोपतो आणि आज स्वप्न पाहणार आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे स्वप्नपर्यंत तुला स्वप्न आपल्या इच्छेने येतं का. तुम्ही किती जरी म्हटलं तुम्हाला स्वप्न पाहायचं तर ते पडेलच असं काही नाही. तेव्हा स्वप्न पडावं लागतं, म्हणजे ते कालचक्राप्रमाणे फिरत फिरत त्या गोष्टी तिथं जमतात आणि ते आपल्याला स्वप्न दिसतात. तेव्हा स्वप्ने आपल्या हातात नाही. म्हणतात झोप यावी लागते. आम्ही काय सोडलं ना, लक्ष द्या. जाग राहून पाहावं लागतं, तर दिसत, तर ज्ञान होत. म्हणतात जागृती पाहावी लागते, स्वप्न पडावं लागते. सुषुप्ती म्हणजे झोप यावी लागते. आत्मा झोप पाहिजे, बरोबर कुठून आणशी झोप, तुझ्या इच्छेप्रमाणे झोप मिळते तुला. अरे झोपाळू जे झोपावलं असतात ना त्यांना पटकन झोप येते म्हणे, पण त्यांना सुद्धा जेव्हा झोप येते ना तेव्हा ती त्यांच्या इच्छेप्रमाणे येत नाही. बघा तुम्ही, झोप ही आपल्या इच्छेप्रमाणे येत नाही. जेव्हा त्या इंद्रियांना काही वाटलं, त्या मनाला वाटलं, ते मन चूप होत. आधी कान बंद होता, कानाला झाकण नाही. बघ, कानाला झाकण नसतानाही कान आपोआप बंद होऊन जातात झोपेमध्ये, आणि मनावर अवलंबून मन चूप व्हावं लागतं आणि कान बंद व्हावे लागतं, आणि मग डोळे आपोआप बंद होतात.
आणि मग झोप येते. अशी झोपेची अवस्था ती आपल्या हातात नाहीये. मग चूक करून आपल्या हातात आहे. मनाला चूक करून आपल्या हातात नाहीये. कानांना बंद करण्याला काही यंत्रणा नाही आपल्याजवळ. काही झडप आहे का त्याला बसवायची? डोळ्याला तरी झडप आहे तर पापले आहेत बंद करून घेतो. तोंडाला तरी मोठ आहेत बंद करून घेतो. पण कान देऊन उघडे असतो त्याला बंद करण्याचं आमच्याजवळ कुठलंही काही झाकण नाही. देवाने काय व्यवस्था करून दिली. ते मन बंद व्हायला लागला त्याची कान बंद व्हायला लागला आणि मग झोप येते. तेव्हा झोप यावी लागते, जागृती पाहावी लागते, स्वप्न पडावं लागतं, सुषुप्ती यावी लागते, झोप यावी लागते आणि समाधी लावावी लागते. समाधी लावावी लागते. समाधी आपोआप येत नाही. समाधी अशी साधना करता 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 चित्तशुद्धी झाल्यानंतर तिथून शक्ती सहस्रार चक्रात गेल्यानंतर ती शक्ती आणि आत्मा ती शक्तीशी एकरूप होतात आणि त्यावेळेला समाधी लागते. अशी ही समाधी मात्र तुम्हाला लावावी लागेल. तिथे मात्र प्रयत्न येतात. बाकीच्या 3 अवस्था मी आता सांगितलं ना, त्या तुमच्या हातात नाही. जागृती पाहावी लागते, झोप यावी लागते, स्वप्न पडावं लागतं, पण समाधी लावावी लागते. याचा अर्थ असा की स्वप्न हा आमचा अध्यात्मातला साधनेनं प्रयत्नपूर्वक करावयाचा प्रकार आहे. साधना उन्नत होता 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 तिथून शक्ती ज्या वेळेला सहस्रार चक्रामध्ये जाऊन येते त्यावेळेला समाधी लागते. म्हणून समाधी लावावी लागते असं ज्ञानाला सांगतात. परंतु झोप नाही, स्वप्न नाही, जागृती नाही आणि समाधीही नाही. काय नाही यापैकी कोणत्या अवस्थेत आता तुम्ही सांगा. झोप नाही, स्वप्न नाही, झोप नसली स्वप्न नाही, जागृती नाही, जागृती आहे ना आम्ही जागे, जागृती नाही आणि समाधी नाही. ज्या साधकाला या 4 अवस्था नाही, 4 स्थिती नाही, कोणती जागृती नाही, तो जागाही नाही, तो त्याला स्वप्न नाही, जागृती नाही, स्वप्न नाही, समाधी नाही, जागृती नाही, स्वप्न नाही, झोप नाही. मग या 4 अवस्था नाही त्याला, मग तो कोणत्या अवस्थेत असेल? तेव्हा तो तुरी अवस्थेत राहतो. काय सांगतात मला, जर विचारलं तुम्हाला झोप आहे का? नाही. काहून स्वप्नात आहे का तुम्ही? नाही. समाधी लागली का तुम्हाला? नाही. जागृतीला आहे का तुमची? ती जर तुम्ही नाही म्हटली पण आता आपण जागे आहेत ना, आता तुम्ही नाही कसं काय म्हणणार? ही जागृती जर आता नसेल आणि अगोदरच्या नाही केले, या 4 अवस्था जर नसतील तर तुम्ही तुरी अवस्थेत. नंतर तेव्हा येईल तुमचं की मला आता जाग नाही, मला झोप नाही, मला स्वप्न नाही, मला समाधी नाही. आणि मग जी माझी अवस्था आहे ती अंतरस्थितीची योग भूमिका, ती तुरी अवस्था आहे. असा कधी अनुभव घेता का? हा अनुभव यायला पाहिजे मला. ही तुरी अवस्था आहे आणि ही तुरी अवस्था आपल्याच्या अगदी जवळ ती शांती सगळं देणारी अवस्था आत्म्यामध्ये सगळं भरलेले. आणखी एक ज्ञानवाणी कालचा एक फार महत्वाचा विषय सांगितला होता.
आता ही जी आमची इंद्रिय आहेत, ही इंद्रिय जेव्हा त्या विषयांकडे जातात, इंद्रिय आणि त्यांचे विषय 5. डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय वास आहे, जिभेचा विषय स्वाद आहे, चव आहे, आणि हातापायाचा विषय आहे स्पर्श. हे 5 विषय आणि 5 इंद्रिय. आता तुम्हाला अज्ञान असं विचारता, समजा आपण जिभेची गोष्ट घेऊ, तुम्ही लाडू खाता किंवा पेढा खाता, काय खाऊन लाडू. लाडू कसा लागला? गोड लाडू लागल्याबरोबर तुम्हाला सुख झालं ना, चांगलं वाटलं की नाही? काय लाडू प्यारा. आता हा गोड लाडू खाता तुम्ही, तो लाडू खाऊन तुम्हाला जे सुख लाभलं, जो आनंद आला लाडू मध्ये, तो आनंद कुठून आला? आनंद देतो की नाही? काय लाडू बनवले? चमदार आहे. आणि चमदार तो म्हणतोय, तुला तो गोड पण लागतोय, तुला आनंदही होतोय, सुख वाटतंय, पण हे सुख कुठून आलं? ते त्या खाणाऱ्यालाच माहिती. मग कोण सांगेल? तो लाडू सांगेल का माझ्यामध्ये आनंद आहे? तात्पर्य आम्हाला आनंदाची जी प्राप्ती होते ती कुठून होते हे सुद्धा माहिती. असं ज्ञानोबा काल सांगतो. वास्तविक आम्हाला होणारा जो आनंद आहे, तो आनंद त्या लाडूत नाहीये. आम्ही तर सगळे तेच म्हणतो, आता लाडू मध्येच गोड आहे, ती तो खाल्ला किंवा आनंद वाटतो. सगळ्यांची हाच अनुभव आहे, सगळे हे सांगतात जगात लोक. आनंद कुठे आहे मग? लाडू, पेढ्या, अनु विषयांमध्ये. अरे तो विषय आहे, लाडू हा विषय आहे, आणि विषम देतात, तो विष देणारा आहे लाडू. जो विष देतो तो आनंद कसा घेऊ? लाडूचा विष होत का? अरे हो ना, ज्याला डायबिटीस आहे त्याला खाऊ घाल बरं एक लाडू, त्याला तो विषाला मारेल त्याला. किंवा अनेक असे काही अनुभव आहेत आपल्या पोटामध्ये असतील, आणि त्यावेळेला जर त्यांनी तो लाडू खाल्ला तर त्याला तो विषारी होतो ना. म्हणजे हे जे विषय आहे ते आनंद देत नाही. ठरलं. शब्द ऐकले, गोड आकाश सुंदर गोड आहे हो शब्द आहे. आनंद कशाने आला? गायनाने, शब्दाने, त्या गळ्याने. आनंद तिथं भरलेला आहे. डोळ्याने का सुंदर रंग दिसले हो, वा त्यांचं. डोळ्यांनी पाळलेला हा जो स्वीटपणा आहे, तो आनंद तुम्ही कुठून घेतला? मग त्या चित्रामध्ये, त्या रंगामध्ये होता ना तो आनंद. रंगात आनंद असतो. बाजारात रंग घेऊन दिला, त्याच्यात आनंद सापडेल तुला. आनंद रंगात मिळतो. स्पर्शामध्ये सुख आहे. जरा कापूसाचा गोळा घेतला, कापूस दाबला आणि काढून लागतो. आता हे जे मऊपण आहे, हा जो आनंद आहे, हे जे सुख लाभलं तुम्हाला हाताला, ते कशात मिळालं? कापसात. मग आनंद कापसात आहे, सुख कापसात आहे. मग कापूस धरला सुचलं. अशाच काही कल्पना आम्ही धारण केलेल्या आणि त्यांच्या पक्क्या बसलेल्या आहेत. वस्तूंमध्ये आनंद भरलेला आहे, विषयांमध्ये आनंद भरलेला आहे. कापूस हा एक विषय आहे, शब्द हा एक विषय आहे, लाडू हा एक विषय आहे, सुगंध फुल आहे,
त्या फुलाचा सुगंध आला, वा सुगंध कुठं होता? फुलामध्ये. आनंद कशात आहे? फुलामध्ये. म्हणजे विषयांमध्ये आनंद आहे, विषयामध्ये सुख आहे, ही सगळ्यांची आमची धारणा आहे, कल्पना आहे. मग असं जर असेल, विषयामध्ये जर आनंद आहे खरोखर असं जर असेल, मग एखादा विषय मिळाल्यानंतर त्याच्या नाकावर ठेवा बरं तुमची. त्या मेलेल्या माणसाला म्हणा, बाबा आता हे तुझ्यासाठी सुगंधित तुझ्या नाकावर ठेवतो, वास घ्यायला. कशाच म्हणजे बाबा? विषम पादाला त्याला इथं वास सुगंधी का त्याला? जो लाडू आम्ही खाऊन आलो तो गोड लागतो, तो सुख देतो आम्हाला, तो त्या मेलेल्या माणसाच्या जिभेवर ठेवावा. आता जीभ माझी जशी आहे तशी तशी असणार ना, मग त्याला आनंद व्हायला पाहिजे. मेला म्हणून काय झालं? जीभ तर आहे ना, त्याला आनंद व्हायला पाहिजे, पण त्याला होत नाही. त्याला कानाला ऐकायला येत नाही, नाकाला वास येत नाही, जिभेला स्वाद नाही. मग गेलं कुठं आहे सगळं? कारण तो जो आत्मा होता ना त्याच्यामध्ये तो नाही. आनंद कशामुळे येतो? आपल्यामध्ये असलेला आत्मा. आत्म्याचा आनंद प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे, सगळ्या जगात, सगळ्या विश्वात तो पोचलेला आहे. जसं आपल्या देहात आत्मा आहे, तसा हा विश्वात पसरलेला जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे आणि त्याच्यामध्ये आनंद राहतो. त्या स्वरूपामध्ये आनंद आहे, त्या आत्मस्वरूपामध्ये आनंद आहे. आनंद वस्तूमध्ये नाही. अहो सांगताना एवढी तरी कल्पना पक्की ठसवा आणि ज्याला हे कळलं तो मग आत्म्याच्या नादी लागेल. मग या वस्तूंच्या नादी लागला नाही तो आनंद घेण्यासाठी. आम्ही आज काय करून आलो? आनंद मिळवण्यासाठी वस्तू जमवतो, पदार्थ जमवतो, पैसे जमवतो. पैशात आनंद हो, पैसा आनंद देतो म्हणे आम्हाला. अरे तो जड आहे, तो काय दिला आनंद आम्हाला? जड वस्तू आनंद देते कधी? तात्पर्य असं की आनंद हा आमचा आत्म्याचा धर्म आहे, तो सच्चित आनंद स्वरूप आहे आत्मा. आणि तो आनंद आत्म्यामध्ये असल्यामुळे त्या आत्म्यामुळे आनंद होतो प्रत्येक ठिकाणी. मला हा उद्देश मिळवून चालते काही कालचं सगळं प्रयोजन घेऊन तो विसरत असतो. आणि अतिशय महत्वाचं हे, आणि हे जर साधकांनाच कळलं नाही तर इतर लोकांना कुठून कळणार आहे? तेव्हा आता आजची 193 योगी आहे. आज 193 योगीमध्ये गणू आपल्याला समजावे. आता ते दृष्टांत घेऊन समजावे. या ठिकाणी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन यांचे त्रिपुटी सुरू झाला जातो. त्यामुळे आपल्याला सांगतात की जेव्हा आम्ही एखाद्या वस्तूकडे पाहतो तेव्हा ती वस्तू पाहत असताना जो पाहणार आहे आम्ही म्हणतो आमचा डोळा. परंतु हा डोळा नुसता डोळा पाहू शकत नाही. डोळे तर मेलेल्या माणसाला पण असतात, तुम्ही पाहताचे डोळे दिसेल की त्याला डोळे आहेत शाबूत होते, डोळे तुम्ही काढलेले का? मग त्याची आपली बाजूला त्याला दिसेल का? त्याला म्हणजे डोळे असून त्याला का दिसत नाही? मग म्हणजे दृष्टा डोळा नाही, पाहणारा डोळा नाही. मग पाहणारा कोण आहे? पाहणारा आत्मा आहे, तो चैतन्य घरात प्रभू आत्मा, तो भ्रष्ट आहे सगळ्यांचा. हा विचार जर कळला नाही आपल्याला तर आपण हेच टीमचं वाजवतो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना.
मी डोळ्यांनी पाहिलं, अरे तो डोळ्याने पाहता. तेव्हा हे जे डोळे आहेत हे पाहतात हे खरं, परंतु ते तेव्हाच पाहतात जेव्हा त्याला त्या आत्म्याचं चैतन्य लागतं, त्याशिवाय तो पाहू शकत नाही. म्हणून खरा पाहणारा जो आहे तो आपल्यामध्ये आत्मा आहे. हे नीट लक्षात ठेवा. डोळे 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 काही आणि मग जे पाहतो ते काय. आता डोळे हे जर आत्मदृष्टीने पाहत असतील, आत्म्यातून ती दृष्टी येते, आत्म्यातून चेतना येते डोळ्यात आणि ती वृत्ती तयार होऊन नंतर ती दृष्टी जाते आणि त्या पदार्थाला पाहते. आता तो पदार्थ तरी काय आहे हे आपल्याला या सांगणार आहे. जर सर्वत्र सर्व व्याप्त आत्मतत्वच आहे, ब्रह्मच आहे, तर तो पदार्थ ब्रह्माशिवाय दुसरा कोण नाही, आत्म्याशिवाय दुसरा कोण नाही. आणि म्हणून त्या जगामध्ये सर्वत्र आत्मतत्वच पसरलेलं आहे. केव्हा कळतं हे, जेव्हा आम्ही आत्मस्वरूपामध्ये आत्म्याची जी जाणून, आत्म्याचं ते तत्व जाणलं तर आता जणू आपल्याला असं दृष्टांत देतात, उदाहरण समजून सांगता येतात. तेव्हा पाहणाराही आत्मा आहे आणि ज्याला पाहतो तेही आत्माच आहे. आणि मग जे दर्शन घडलं कळलं ते सुद्धा आत्मतत्वच आहे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी पाहणं, ज्याला पाहतो ते दृश्य आणि जे दर्शन हे सगळं आत्मस्वरूपाचं असतं. असा प्रकार आहे त्रिपुटीचा आत्म्याचा. आता आपल्याला दृष्टांत कसं देतात, काही आपुले भूमिके 93 काही आपुल्या भूमिके आरिसा आपुले निके वाहू शके एके आहे. दृष्टांत असा आहे, आपण एक आरसा घेतला. आरसा कसा घेतला, अगदी स्वच्छ घेतला, मळलेला नाही, फार स्वच्छ असा आरसा घेतला, साफ केलेला आहे, तो स्वच्छ केलेला आरसा आहे. म्हणतात हा जो स्वच्छ आरसा तू घेतलेला आहे ना, याला याचा स्वच्छपणा तो आरसा पाहिजे आहे. जो आरसा तुमच्या डोळ्यांना दाखवतो, तुमच्या तोंडाला दाखवतो, आरसा घेतला, स्वच्छ आरसा असला तर आपलं तोंड स्वच्छ दिसत ना, पण त्या आरशाला म्हणावं तुझा स्वच्छपणा तू पाहून दाखव. मी नाही सांगत तुला, त्याचा स्वच्छपणा तुम्ही पाहिला, मी केला त्याला स्वच्छ, मी त्याला साफ केलं आणि तो स्वच्छ झालेला आरसा आहे. आता त्या आरशाला म्हणावं की हे आरशा तू तुझं स्वच्छपण पाहतीस, बरोबर मी पाह. आरसा पाहिजे का तुझं स्वच्छपण? आरशाला पाहता येतं का तुम्ही? मग आरशाला जे तू स्वच्छ केलं त्याचं स्वच्छपण पाहणारा कोण आहे? तू आत्मा. मी आहे म्हणून तो स्वच्छ आहे. आरशाला स्वच्छपणा जो आलेला आहे तो माझ्यामुळे आलेला आहे आणि तो त्याचा स्वच्छपणा पाहणारही मीच आहे. तो आरसा पाहिजे त्याचा स्वच्छपणा. काही आपुले भूमिके आरसा आपुले निके, म्हणजे तो आरसा आपली भूमिका, म्हणजे आपला काय आपलं रूप स्वच्छ आहे असं पाहू शकतो का? असं बघ आहे तर या जगातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत एक आरसा सोडून जातात. जगातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जेव्हा आम्हाला काही दाखवतात
हसवतात, आकर्षित करतात, मोहित करतात, आनंदित करतात, लोभान्वित करतात. या जगातल्या सगळ्या मोह करणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या जड आहेत. कसं वस्तू म्हटली की जड. मग चेतना कशात असते? आत्म्यात. आत्मा चैतन्य धन आहे. हा देह चेतन आहे आमचा. जिवंत असणं म्हणजे चेतन आहे. या चेतन देहानेच आम्ही या सगळ्या वस्तूंचं निरीक्षण करतो, पाहतो आणि त्यांचं ज्ञान घेतो. ही चेतना जर आमच्यामध्ये नसेल तर वस्तू आम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. आता ही खरी साखर आहे, दिसायला छान दिसते, पांढरी स्वच्छ आहे, चांगली आहे आणि खूप ताक बरोबर म्हणून केलं ती चांगली. साखर म्हणजे अशी यूज करतात, सरा पिळतात, रोज काढतात आणि तापवतात आणि हे ताकभर नाही तुम्ही साखरेवर चौकली का तुम्हाला? म्हणजे शब्दांनी साखरेची चव कळत नाही. मग साखरेची चव केव्हा कळते? ती जेव्हा आम्ही जिभेवर ठेवतो त्यावेळेला. आणि त्या जिभेमध्ये चेतना आहे आत्म्याची. आता सांगितलं तुम्ही मुलीला माणसाच्या जिभेवर साखर ठेवली त्याला चव लागेल कधी? आज वासीस साखर आहे गोड आहे म्हणताना मग त्याने सांगायला पाहिजे का जिभेला मेलेल्याने गोड आहे हो साखर, तो सांगू शकतो. त्यांना चेतना नाही. म्हणून सगळ्या पदार्थांचं ज्ञान, पदार्थांचं स्वरूप, पदार्थांची गोडी, पदार्थांचं जे जे काय चांगलं असेल आम्हाला लागतं ते आमच्या आत्म्यामुळे लागतं. या देहामध्ये आत्म्याला सुद्धा काहीच उपयोग, कशालाच उपयोग असतो. मग हे खाऊ दे ना, पटकन उचलून फेकारे बाहेर यायला जाऊ द्या. ते घरातले लोक म्हणतात जो त्याला चांगला रोड होता जाऊ द्या, घुसला लवकर सणायला लागला, त्याला वास यायला लागला जाऊ द्या. म्हणजे काय उपयोगाचा नाही. कशामुळे हा देह चांगला वाटतो? हा देह कशामुळे आवडतो आम्हाला? आत्म्यामुळे. आत्मा नसेल तर तो देह आवडेल का? शोधाचा घरामध्ये बोलताना देहाची गोडी आहे का तुम्हाला? मग आत्म्याची गोडी का नाही लागत? देहाची जर गोडी नाहीये मग आत्म्याची गोडी राहणार काय अर्थ ते? आत्म्याची गोडी आम्हाला देहच पाहिजे. अरे 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 असं कसं उलट? ज्यामध्ये जे भरलेलं आहे ते घ्या ना. ज्या बरणीमध्ये जे जो माल भरलेला आहे, समजा तुम्हाला चहा करायचा असला तर चहाची जी बरणी असेल तिच्यातला चहा घ्यावा लागेल ना. बघा बरणीतला माल घेऊन टाकेल चहा बनेल का? तात्पर्य असं की आत्म्यामध्ये हे सगळं भरलेलं आहे. म्हणून त्या आत्म्याला पहा, आत्म्याला शोधा, आत्म्याचं महत्व जाणा, आत्मा महत्वाचा समजा. हा ज्या मिळवा आपल्याला या ठिकाणी सांगताय. सत्संगाची वेळ संपलेली आहे. आता धरून आपला सत्संग पोहे 7 सुरू जाईल आणि पोहे 8ला संपत. 15 मिनिटं थोडी आपण कमी केली. लोकांचं असं म्हणणं होतं किंवा आम्हाला घरी जायला वेळ होतो, विषय अंधार होतो. ठीक आहे, तेव्हा आजची सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विषय हा सुंदर विषय वाहो. हे अमृतानुभव ऐकणं म्हणजे फार भाग्याचं लक्षण आहे. ज्याच्या शिवामध्ये काहीतरी पुण्य असेल ना तुमचं, त्यालाच हे असं सुंदर असं हे ज्ञानवांचं प्रोत्साहन असो. पावसाला घेऊ नका म्हणून सांगायचं हे. पाऊस होणार कसं काही येणार? अरे पावसाची तो वाट पाहता, पावसासाठी प्रार्थना करता आणि पाऊस आला तर भीता. काय म्हणावं तुम्हाला? आणि त्याच्यासाठी प्रवचन बोलवता. तेव्हा आजच्या सत्संगाला विषय
That's it.